श्री गुरुदेव दत्त. अध्याय 12. वाराणसीत संन्यास दीक्षा व हिमाचल भ्रमण. श्री गुरवे नमः. आता आपण 12व्या अध्यायाचा परामर्श घेणार आहोत. गणेशादी देवतांना वंदन करून सिद्धांनी सांगितलेले हे गुरुचरित्र नामधारक आपल्या शब्दात सांगतो आहे. माता अंबाभवानी आणि पुत्र नरहरी यांच्या संवादाने या 12व्या अध्यायास प्रारंभ झाला आहे. अंबामातेने वेदांच्या प्रवृत्ती धर्माने पूर्व पक्ष केला आहे आणि नरहरी आता वेदांच्या निवृत्ती धर्माने उत्तर पक्ष करीत आहे. वेद आणि वेदांत या उपदेशात प्रकट झाला आहे. नरहरीने बोलायला प्रारंभ केला. तो म्हणतो, आई, मी तुझे बोलणे ऐकून घेतले. आश्रमधर्माप्रमाणे संन्यासाश्रम हा पहिल्या 3 आश्रमातील कर्तव्य पूर्ण केल्यानंतर घ्यायचा असतो. हे वेदविधीप्रमाणे बरोबर आहे. पण हा नियम सामान्य मनुष्यासाठी आहे. पण काही विशेष व्यक्ती या विवेकयुक्त वैराग्यशील असतात. सर्व इंद्रियांचे अंगणी विवेक करी राबणी अशी त्यांची स्थिती असते. ईश्वररूप होऊन जाणे हेच मनुष्य जन्माचे इति कर्तव्य आहे. कारण या देहाचा काही भरवसा नाही. हे शरीर अनित्य आहे हे तू पण जाणतोस. काय भरवसा जीवित्वाचा, अनित्यानी शरीराणी वैभवम नैव शाश्वतम, नित्य सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रहः. आई, यम हा कर्तव्य कठोर आहे. यमस्य करुणा नास्ती धर्मस्य त्वरिता गतिः. जो कोणी यमाचा लाडका असेल त्याने मग पुढे सवडीने धर्मचिंतन करावे. पण हे अशक्य आहे. यमाचे कोणी मित्रही नाहीत आणि कोणी शत्रूही नाहीत. नरहरी आईला सांगतोय, हा देहच काय, सर्व वैभव, हे जगत सर्वच अशाश्वत आहे. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः. हेच तत्व फक्त शाश्वत आहे. बाकी सर्वही क्षणभंगूर आहेत. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. जोपर्यंत शरीर धडधाकट आहे तोपर्यंतच काय ते पुण्य जोडावे. एकदा का वार्धक्य प्राप्त झाले की काही करता येणार नाही. कौमार आचरेत धर्मान. एक दिवसाने आयुष्य संपत आहे. अल्पोदकी जैसा मत्स्य तैसे मनुष्या अल्पायुष्य. दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिर वसंतौ पुनरायातः. अशी कालाची क्रीडा चालू आहे. एकेका क्षणाने आयुष्य क्षीण होत आहे. उद्याचा भरवसा नाही. सूर्यनारायण कोणासाठी थांबत नाही. रथाच्या चक्राप्रमाणे त्याचा उदयास्त चालू आहे. वृक्षाच्या पानावर पर्जन्य पडतो, त्यावरचे पाणी लगेच खाली पडते. तसाच हा देह केव्हा खाली पडेल हे सांगता येत नाही. आई, हे लक्षात घे की नित्य समन्निहितो मृत्युः. जीवासवे जन्मे मृत्यू. तो कोणालाही कधीच चुकला नाही. अगदी आ ब्रह्मदेव पर्यंतम तो सर्वांच्या मागे लागला आहे. तो केव्हा भेटण्यास येईल ते सांगता येत नाही. म्हणून देहावर विश्वास ठेवू नकोस. पिकले पान केव्हा पडेल हे कोणी सांगू शकतो. धनको जसा ऋणकोच्या दारात धरणे धरतो तसे यमराजा जीवाच्या दारात त्याच्या आयुष्याची गणना करीत बसला आहे. म्हणून नित्य मरणाचे स्मरण ठेवावे आणि तत्परतेने पुण्यमार्ग चोखाळावा. आणि हे जे करीत नाहीत ते पशु समान परियेसा. सुसर आणि मगर ही जशी मनुष्याला पकडून त्याला भक्षण करण्यासाठी खोल पाण्यात हळूहळू नेते, तसेच हा कालनक्र जीवाला बाल्य, तारुण्य, वार्धक्य अशा अवस्थांच्या खोल खोल पाण्यातून खाण्यासाठी नेत असतो. आई, हा संसार स्वप्नासारखा आहे. केव्हा मोगरीच्या फुलासारखा सुकून जाईल ते सांगता येत नाही. आकाशात एका क्षणात वीज चमकून जाते, तसेच या देहाच्या आयुष्याचे क्षणभंगुरत्व आहे. हे आई, त्यामुळे मी संसारात पडणार नाही. नुसता आपल्याच कुळाचा नव्हे तर सर्व विश्वाचा उद्धार करण्यासाठी तुझ्या पोटी मी जन्म घेतला आहे. ईश्वर हा धर्मकार्यासाठी स्वेच्छेने जन्म घेत असतो, तर सामान्य जीव हा प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी त्याच्या नकळत जन्मास येत असतो. हा सिद्धांत आहे. ऐसे नाना परी देखा, बोधिता झाला जननी जनका, विस्मय करीती सभा लोक, बाळ केवी तत्व सांगतो. व्रतबंध समारंभाला आलेल्या सर्वांनी नरहरीला वंदन केले आणि ते इष्टजन आपापल्या घरी निघून गेले. नरहरी मात्र एवढे बोलणे झाल्यावर आई वडिलांपुढे शांतपणे उभा होता. आई अंबाभवानीने भावनाविवश होऊन त्याला नमस्कार केला. नरहरीने चटकन आईचे जवळ जात तिचे दोन्ही हात धरून तो म्हणाला,
माते, तू मला नमस्कार काय करते आहेस? मी पूर्वी तुला आपले दत्तरूप दाखवले असले तरी तू मला वंद्यच आहेस. मातृदेवो भव न मातुः परदैवतम असे वेदशास्त्राचे सांगणे आहे. असे म्हणून नरहरीने आई वडिलांना वंदन केले आणि तो आईला पुढे म्हणाला, आई, तुझी इच्छा सांग, मी ती पुरी करेन. ते ऐकून अंबा माता म्हणाली, हे पुत्र राया, तुला जन्म देऊन माझी कूस धन्य झाली आणि तू सांगितलेले सर्व ज्ञान मला कळते, पण ते वळत नाही हेच खरे. पुत्रप्रेम आणि मोह हा फार मोठा असतो. अरे, या प्रपंचातून तर तुझ्यासारखे लोकोत्तर पुरुष निर्माण झाले. त्यासाठी वंश सातत्य राहिले पाहिजे. तू मला म्हणालास की आई, तुला आणखी 4 पुत्र होतील. ते मातृपितृभक्त असतील, ते धर्मसंस्कारांनी युक्त असतील. पण माझा तुझ्या या बोलण्यावर विश्वास बसत नाही. काय करू? माझी तर तुला विनवणी आहे की जव एक होई सुत तव वरी राहे समीपत. तोपर्यंत तुला संन्यास घेण्यास मी अनुज्ञा देणार नाही आणि शास्त्र आज्ञेप्रमाणे तुला माझ्या संमतीशिवाय ब्रह्मचर्याश्रमातून एकदम चतुर्थाश्रमाचा स्वीकार करता येणार नाही आणि माझे वचन अव्हेरून जर तू गेलास तर मी इथेच प्राणत्याग करेन. तू आता आमचा नुसता पुत्र नाहीस, तर आमच्या कुलाचे दैवत आहेस. माझी ही अट तू पूर्ण करावीस असे माझे तुला पुन्हा पुन्हा सांगणे आहे. नरहरी हसला आणि तो म्हणाला, मी तुला जे बोललो आहे ते सत्यच होणार आहे. 1 वर्षभर मी तुम्हाकडे राहीन आणि त्या काळात एकच काय, तुला जुळी मुले झालेली असतील, म्हणजे मला पण 2 बंधू मिळतील. तू मुळीच चिंता करू नकोस. तुला 2 मुले एकदम 1 वर्षात होतील. मग मात्र मी येथे राहणार नाही. त्यासाठी आढेवेढे न घेता त्यावेळी मात्र तू मला संन्यासास अनुमती द्यायला हवीस. तुला पुत्र झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मी माझा शब्द खरा करतो. तू पण मला वचन दे आणि ते खरे कर. अंबा मातेचा जीव आता भांड्यात पडला. तिने मूकपणेच आपल्या मुलाला आपली मान हलवून संमती दिली. माधव, अंबा, भवानी आनंदित झाले. अशी सर्व व्यवस्था करून नरहरीने घरातच वेदशास्त्र पाठशाळेला प्रारंभ केला. 4ही वेद शिकण्यासाठी विद्यार्थी येऊ लागले. इतकेच नाही तर 6 शास्त्रांचे ज्ञान घेण्यासाठी विद्यार्थी व त्यातील शंका निरसन करून घेण्यासाठी मोठमोठे विद्वान पण त्याकडे दुरून दुरून येऊ लागले. थोड्याच दिवसात नरहरीच्या विद्वत्तेची कीर्ती सर्वदूर झाली. 4 वेद म्हणजे ऋग, यजुः, साम, अथर्व हे वेद आणि 6 शास्त्रे म्हणजे कणादांचे न्यायशास्त्र, गौतमांचे वैशेषिक, कपिलांचे सांख्यशास्त्र, पतंजलीचे योगशास्त्र, जेमिनींचे पूर्वमीमांसाशास्त्र आणि व्यासांचे उत्तरमीमांसाशास्त्र म्हणजे वेदांतशास्त्र. हे सर्व ज्ञान घेण्यासाठी आणि स्मृती ग्रंथातील व भागवतादी पुराणातील शंका विचारण्यासाठी व त्यातील वाक्यांची संगती समजावून घेण्यासाठी अनेक ठिकाणचे लोक बटू नरहरीकडे येऊ लागले. तेजसाम हिनवयः ही उक्ती सत्य आहे. माधवाच्या घरात ज्ञानाचे भांडारच उघडले. जणू ज्ञानगंगाच सहस्त्रमुखाने तेथे वाहू लागली. 8 वर्षाच्या नरहरीकडे 80 वर्षाचे वृद्धही आपला अभिमान दूर सारून ज्ञानार्जन करण्यास येत असत. त्यात पंडित, अभ्यासक आणि जिज्ञासू असे सर्व स्तराचे द्विज लोक असत. ते सर्व बटू नरहरीकडून ज्ञान घेऊन समाधान पावत असत. अधिकार तैसा करू उपदेश या उक्तीप्रमाणे कोणाशी बोलून तर कोणाशी न बोलता सुद्धा ज्ञानदान होत होते. कसे दिसत असे हे चित्र? चित्रम वटतलोर्मूले वृद्धा शिष्या गुरुर्युवा गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्ते छिन्न संशयः. ते दृश्य पाहून सारे लोक विस्मयचकित होत असत. माधवाची वास्तू आनंदभराने सतत तथास्तु म्हणत होती. आपल्या पुत्राचे हे चरित्र पाहून माधव, अंबा, भवानी अगदी मोहरून जात असत. स्वतःला धन्य समजत असत. आपल्या या मुलाला कुठे ठेवू आणि कुठे नको असे त्यांना होऊन गेले होते. मनोमन ते नरहरीला वंदन करीत होते. एक दिवस त्या माऊलीला आतून जाणीव झाली की आपण आता माता होणार आहोत. क्षणपत्नी आणि अनंत काळासाठी माता. मातृत्व प्राप्त होण्यासाठीच तर ती पत्नीत्व स्वीकारत असते आणि तसा योग पुन्हा आला. मग सर्व घर संतोषाने भरून गेले. हा हा म्हणता म्हणता 9 मास 9 दिवस पूर्ण झाले. शुभ दिवस होता आणि माता प्रसूत झाली. पुत्र झाले युग्मख्याती. जणू काय कुशलवांसारखे सुंदर आणि तेजस्वी अशी ती नवजात अर्भके पाहून अंबा मातेने आनंदाने क्षणभर डोळे मिटले. प्रपंचात पुत्रप्राप्तीचा जो आनंद असतो तो फक्त माता पिताच जाणू शकतात.
साक्षात नरहरी रूपाने आलेल्या श्रीपादांचे आशीर्वाद असत्य असे कसे होईल? जाणत्याला महापुरुषांच्या वाक्यांचे महत्त्व वेगळे सांगायला नको. जैसे असेल अंतःकरण तैसे होईल परियेसा. माधवाने यथाकाल दोन्ही पुत्रांचे सारे संस्कार केले. दोन्ही बालके 3 महिन्यांची झाली. अंबा कौतुकाने बाळांशी खेळण्यात दंग आहे. तेवढ्यात नरहरी तेथे आला आणि म्हणाला, जननी, ऐक माझे वचना, झाली तुझी मनकामना. माझे उपनयन होऊन 1 वर्ष झाले. मी तुला दिलेल्या वचनाप्रमाणे तुला 2 पुत्र झाले आहेत. मी तुला दिलेला शब्द खरा केला आहे. आता तू तुझा शब्द खरा करून मला काशीला जाऊन संन्यास घेण्याची अनुज्ञा दे. तुझे दोन्हीही पुत्र पूर्णायुषी आहेत. आणखी 2 पुत्र व 1 कन्या तुम्हास होईल. सुखाने नांदाल. आता मला निरोप दे. त्याच्या या निर्णयाची मातापित्यांना कल्पना होतीच. नरहरीच्या अलौकिकत्वाची त्यांना प्रतीती आलेली होती. नरहरीच्या चरणांवर त्यांनी मस्तक ठेवण्यासाठी ते निघाले. नरहरीने पाय मागे घेऊन त्यांना तसे करण्यास प्रतिबंध केला. त्याने हात जोडून उच्चार केला, मातृदेवो भव, पितृदेवो भव. पण आता अंबा मातुश्री आणि माधव पिताश्री दोघेही जीवसृष्टीत नव्हते. ते आता ईशसृष्टीत गेले होते. दोघांनीही हात जोडले आणि ते त्याला म्हणाले, बाळा नरहरे, तुला आता नरहरी बाळ कसे म्हणू? तू साक्षात दत्तगुरु श्रीपाद श्रीवल्लभ आहेस. ईश्वर महिमा कळत नाही. या माया प्रपंचात बद्ध होऊन पुत्र समजून आम्ही तुला कधी रागावून बोलणे किंवा कधी ताडण केले असेल. तुझ्या खोड्यांना त्रासून कंटाळून तुला कधी उपाशी ठेवले असेल. तू रडत असताना तुला कधी कडेवर घेतले नसेल तर आम्हाला क्षमा करी देवराया. तू आपल्या वंशाला तारून नेले आहेस. आज आमची शनी प्रदोष व्रते फळाला आली म्हणून हे श्रीपादा तू आमच्या पोटी आलास. या संसार चक्रातून सुटून पुढे आम्हाला काय गती आहे? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. अशी ही येरझारा आता नको. तू कृपामूर्ती आणि कृपेचा सागर आहेस. या भवसागरातून आम्हाला तारून ने. गंगाजलाच्या नुसत्या पवित्र स्पर्शाने सगर राजाचे पुत्र उद्धरून गेले. बोलता बोलता माता पित्यांचे कंठ दाटून आले. नेत्रातून धारा वाहू लागल्या. अंबा माता म्हणाली, तुला उदरात धारण केल्यापासून मी सतत एका अनामिका आनंदात बुडून होते. हे पुत्रा, तुझ्या अंगस्पर्शाने मी पावन झाले आहे. माता देवकीचाही आणि माता यशोदेचाही आनंद मला मिळाला. आपली दोन्हीकडची मिळून 42 कुळे तुझ्या या घरातील आगमनाने उद्धरून गेली आहेत. या दुस्तर आणि दुर्धर संसारात आम्हाला ठेवून तू निघाला आहेस. तुझे दर्शन तरी मला यापुढे कधी होणार? हे प्राणप्रिया पुत्रा, तुझ्या वाचून मी जगणार तरी कशी? माता पित्यांचे हे करुण शब्द ऐकून नरहरी शांतपणे म्हणाला, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही माझे स्मरण कराल त्या क्षणी मी तुमचे जवळ असेन. हे माझे वचन आहे. कन्या पुत्रवंत असाल. कधी दैन्यावस्था येणार नाही. विना दैन्येन जीवनम. लक्ष्मी तुमच्या घरावर संतुष्ट राहील. शिवशंकराची उपासना ही जन्मोजन्मी श्रियायुक्त करते. अर्थसंपन्नता, ज्ञानसंपन्नता आणि अंतिमोक्ष प्राप्ती होते. तो पिनाक पाणी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा. तुवा आराधिला शंकर, आम्हा करविला अवतार. तरी मला आता आनंदाने निरोप द्या. क्रमशः लेखन वेदमूर्ती श्रीकांत भट्ट चितळे. वाचन श्रद्धादेव.